सॉरी सर सर लगेच पाठवते सर. जस्ट गिव्ह मी ॲन हाफ ॲन आवर सर. या सर व्हेरी सॉरी सर. थँक काय करू या समीर चौघुले नामक प्राण्याचं मी. याच्यामुळे मला शिव्या ऐकायला लागतात खरंच. काल फोन करून सांगितलं या प्राण्याला लवकर यायला, अजून आलेला नाही हा माणूस. आणि उशिरा येण्याचं काहीतरी थुकरट कारण सांगेल मला आणि येईल दुडू धावत स्वतःच्याच मस्तीत. मी आहे मुनमुन मॅडम बॅवलेट काय डोक्यात जातो ना. अजून आलेला नाहीये मूर्ख माणूस. कॉलर ट्यून आहे का याची, मै हू डॉन म्हणे. गल्लीतलं काळं कुत्रड हुंकून बघत नाही त्याच्याकडे आणि हा डॉन. फोन कट केला. माझे बघा या माणसाला इतकी चिडते याच्यावर ना, पण याला काहीही फरक पडत नाही खरंच. नाही आता माझं ठरलंय, गोड बोलून काम करून घ्यायचं बस. येऊ दे आता, येऊ दे. गोड शांत शांत शांत. प्राजक्ता, हे तुझं ऑगस्ट महिन्याचं वा दादा वाचं पेमेंट. ओके, ॲडव्हान्स पुढच्या महिन्याचा. आणि तू वा दादा वा एक्सक्लुझिव्ह ठेव ना जरा. त्या स्किटमध्ये वा गौऱ्या वा सुद्धा तू असं म्हणाली होतीस, ते नाही चालणार ना मला. एकदा तर वा ताई वा म्हणाली होतीस. करू नकोस असं, हो की नाही. आपण बोलू ना, डील आहे ना, बोलू ना. तो किती देतो तुला सांग ना वा गौऱ्याचे. 5 रुपये. मग देतो ना, 6 रुपये मी देतो. टेन्शन घेते तू. हा, व्हाईट वॉकर आलाय. व्हाईट वॉकर आलाय. हो. टक टक. मैं कम इन मॅम. आज तुमचा म्हणजे मे आय कम इन मॅम याच्यावर काही पंच नाही सुचला. सुचला होता, पण तो ऐकून गोस्वामी सरांना मळमळायला लागलं. म्हणून त्याने तो काढून टाकला. लाज नाही वाटत का रे. हसतोस काय बावळे. नाही, तुमची इच्छा असेल तर ऐकवतो, त्याच्यात नाही, काय. मला नको. ऐका मे आय करम कुर्रम मॅम. हे असंच त्यांचं झालं होतं, म्हणून त्यांनी तो अगदी काढून टाकला. म्हणजे ते काढून टाकला त्यांनी. मग ऍक्च्युली मलाच काढणार होते, मग मोठे सर मध्ये पडले. हसायला कोणच नाही. या एवढं बराच गॅप नाही आलो ना, गंज चढला दाराला. येस मॅम. मे आय टच द बुटक्स ऑफ माय टू द चेअर. ऐका ना, कशाला गोष्टी कठीण करता तुम्ही. साधं सोपं वाक्य आहे. मे आय सिट असं म्हणा आणि बसा एकदाचे. प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू मॅम. चौगुले का तुम्ही असं मला चिडायला लावता. हा, का ओरडायला लावता सांगा मला. चांगलं आपलं काम करा आणि निघा ना. कशाला मला ओरडायला लावता एवढं. आपली काय पर्सनल वैर आहे का, कुठलं दुश्मनी आहे का. हा, का असं वागता. मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना, काल सांगितलं होतं की लवकर या म्हणून, हो की नाही. तरी तुम्ही उशिरा आलात. का आलात तुम्ही उशिरा. मी सोनी मराठीवरचा एक नवीन प्रोमो बघत होतो, त्यामुळे मला उशीर झाला. कसला प्रोमो. आई माझी काळूबाई. 14 सप्टेंबरपासून संध्याकाळी 7 वाजता सोमवार ते शनिवार पाहायला विसरू नका तुमच्या लाडक्या वाहिनीवर, म्हणजेच सोनी मराठीवर. हे काय आहे. चॅनलने सांगितलं स्किटमध्ये घ्यायचं. चला. काय प्रोमोचं शूट आहे चालला. स्किट आहे ना, ऑफिस आहे ना हे. प्लीज प्लीज जरा काम करा प्लीज. प्लीज लफ्ज इस्तेमाल मत कीजिए. ये प्लीज लफ्ज जो है वो इस्तेमाल मत कीजिए. दिल से ये प्लीज लफ्ज जो है वो इस्तेमाल मत कीजिए. नको नको नको, नसेल पाठ तर नको. नको नको. काही संबंध आहे का आपला शेरो शायरीचा, हिंदीचा, उर्दूचा काही संबंध आहे का. हिला एक उद्योग नाहीये. अर्धवट माणसानं मेसेज पाठवत बसते शेरो शायऱ्या. पाठवायच्या तर प्रसाद उगला पाठव ना, निदान त्याच्या शायऱ्याचा दर्जा तरी वाढेल.
एनिवे झालं का तुमचं जागा वगैरे भरून हा प्लीज हो, हो. आता जरा कामाला लागाल प्लीज हो, मी काम- माझं काम आहे तुमच्याकडे सगळा सेलचा रिपोर्ट आहे ना आपला तो सगळा ड्राफ्ट तयार करा आणि आत्ताच्या आत्ता माझ्या डेस्कवर आला मला आत्ता शिव्या खायला लागलाय तुमच्यामुळे कळलंय तुम्हाला हो, हो. प्लीज जा कामाला येडी. लागा काय नाही, मी करणारच आहे व्हॉट यू सेड नाही नाही मी जस्ट म्हणाल मी करणारच आहे काम तुम्हाला माहिती आहे मी कामात वाघ आहे ए वागोबा ए बाई वागोबा जा कामाला जा हा माझं एक छोटस काम आहे मला तुमच्याकडे मला खरंच वेळ नाहीये चौगुले मला खूप Please, मला काम खरंच काम आहे, मॅडम. तुम्हाला जे काम सांगितले ते प्लीज करा जा हो मी please. काम करणारच आहे माझं एक छोटस काम आहे मॅडम ऐका चौगुले तुम्ही. मला ए ए ए कोण आहे मी हा? सॉरी नाही सॉरी मला एवढंच तुम्हाला म्हणायचं होतं की गेली 8 वर्ष मी या ऑफिसमध्ये आहे हे बघ मला एक वेळ मिनिट नाहीये. मला बोलू द्या गेली 8 वर्ष मी ऑफिसमध्ये तुम्ही मला साधं प्रमोशन दिलेलं नाहीये तुम्ही मला साधी पगारवाढ दिलेली नाही एवढंच काय तुम्ही साधं मला आय लव्ह यू सुद्धा म्हटलेलं ए, नाही ए. हा, sorry. का म्हणायचं तुला मी आय लव्ह यू नाही, नाही. तू काय मतदानाचा पुतळा आहेस ट्राय मी फोबाड फोडे ट्राय मी बघितला तुझा काल व्हिडिओ मी तो रोमॅन्टिक व्हिडिओ निव्वळ मुंगूस दिसत होतास काय जळलं तोंड होतं त्या नम्रता बरोबर काम करताना हे तुम्ही असं करताना म्हणून अख्खा स्टाफ मला चिडवतो हा, ठीक आहे. अरे सखाराम पण माझी चेष्टा करतो सगळे सगळे मला टोचून बोलतात माझी चेष्टा करतात मला रिस्पेक्ट तुमच्यामुळे इतक्या वर्षात मिळालेला नाहीये माझ्यामुळे? तुमच्यामुळे एवढंच काय माझ्यामुळे? बाहेरची लिफ्ट आहे ना बाहेरची लिफ्ट तिथला लिफ्टमॅन आहे ना तो सुद्धा मी आलो की ना किधर जाणे काय म्हणून दाबत नाहीये असाच बसून राहतो शब्द कोडी सोडवत मी येतो आणि मला दाबावं लागतं हा रिस्पेक्ट मला मिळतो तुमच्यामुळे चौगुले आपलं ऑफिस ग्राउंड फ्लोअरला आहे ना मग तुम्ही लिफ्ट मध्ये का शिरता जाता कशाला लिफ्ट मध्ये मला आवडतं लिफ्टनी जायला अरे झिंग, धग 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 अशी मजले खाली जातात मला जाम आवडतं रोज मी 8व्या मजल्यापर्यंत जाऊन खाली येतो आणि ती बाई जी प्रेमाने म्हणते ना कृपया दरवाजा बंद कीजिए मला खूप आवडते जगातली एकमेव बाई आहे मला सांगते दार बंद कर अरे मग मी तिच्याशी बोलत बसतो ती काही बोलत नाही मीच एकटा बोलत असतो ए पोपटा जा ना पोपटा विटू 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 जा ना काम कर ना जा ना मॅडम एक काम होतं मला वेळ नाहीये चौगुले Please, please, प्लीज तुम्ही तुझं काम करा मॅडम मला या ऑफिसमध्ये सेपरेट केबिन हवी आहे काय हवी मला सेपरेट केबिन हवी आहे या ऑफिसमध्ये तू वेळायस खरे हा पार्किंग लॉट मध्ये बसायची कुवत नाही तुझी आणि तुला सेपरेट केबिन पाहिजे मला केबिन मिळणार आहे का नाही मिळणार नाही ट्रायल बॉल झाला मी पुन्हा एकदा विचारतोय ट्रायल बॉल झाला मला केबिन देणार आहात का नाही मिळणार नाही थिंक बच्चा थिंक ए, जाशील आता थिंग बच्चा मी मला केबिन मिळणार नाहीये आउट आता मी काय करतो बघा जा आता का ए, बोलवलं थोडी हाक मारली तुला थोडी हाक मारली मी किती मी काय करतो बघा जा जा किती निर्लज्ज आहे हा खरंच प्रसाद दादा तू कायम मला म्हणतोस ना कायम तुला प्रश्न पडतो ना की अशा एम्प्लॉईला मी एकदाचा हाकलून का देत नाही करेक्ट मलाही एक कायम प्रश्न पडतो की एवढी सगळं जण म्हणतायत तर एकदाची पार्टी देऊन का टाकत नाहीस माझं नाही लिखित आहे मला काय हे काय आहे माझी केबिन ही तुझी केबिन आहे डोंट टॉक टू मी नॉक द डोर कम इन देन विल थोबाड टॉक फोडेन. ही तुझी पुठ्ठ्याची केबिन येस ही तुम्ही मला माझी केबिन देता मी माझी केबिन घेऊन आलो दिस इज माय केबिन काय वय आपलं ए बालिश हा? किती पोरकटपण आहे हा कॉर्पोरेट ऑफिसला आहेस तू इथे सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत फुटेज येतंय जरा विचार कर तुम्ही विचार केलात माझा 8 वर्ष मला तुम्ही प्रमोशन दिलेलं नाहीये तुम्ही मला विचार केलात साधं मिठीत तरी घेतलंय मला काय घ्यायचं मिठीत? बावळट तुम्ही विचार केलात का मला सांगा तुम्ही विचार केलात काय विचार करायचं जरा इकडे इथे 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 हे काय आहे हे केबिन टू केबिन डायरेक्ट टॉक थोबाड फोडेन ना असं
घाणेरडी पुठ्ठ्याची केबिन, कळकट्ट वास येतोय त्याला, दळबद्रा घेऊन जाते बाहेर. ओ माय गॉड, जेलसी अँड ऑल. माझी केबिन मोडून डोळे दिपले. ओ माय गॉड. ह्याच्यात काय आहे डोळे दिपण्यासारखं? चेहरा सांगतोय तुम्ही जळताय माझ्यावर आत्ता. मी का तुझ्यावर जळू? ए बाबा, विराट कोहली का जळेल अरमान कोहलीवर? 11 रुपये लागू झाले तुला, का जळेल? हा? काहीतरी घाणेरडा पुठ्ठा घेऊन जाणे, जा जा बाहेर घेऊन जा. मला माहितीये माझं केबिन बघून ना डोळे असे पांढरे झाले तुमचे. माझं केबिन सॉलिड आहे काही ऍज नाही. कम्पेअर टू युअर केबिन. माझं केबिन सॉलिड मूर्ख आहे. आहेस. अरे खरंच सांगतोय तुम्हाला, ह्या क्षणाला जर ऑफिस मधून काढलं ना तुमचं केबिन जाईल, पण मी 24 तास घेऊन फिरू शकतो. कुठेही घेऊन फिरू. अरे बस स्टॉपवर उभा राहिलो ना तरी केबिन घेऊन उभा राहू शकतो मी. आहे बघा, एवढा मोठा बॉस तू, केबिनचा बॉस, आणि बसने फिरणार. मला आवडतं बसमध्ये. आगे सारखा मला आवडतं कळलं का? मी काय म्हणते चौगुले, हा. तू पुठ्ठ्याची कार का नाही बनवत? हा? म्हणजे? हा, म्हणजे माझ्याकडे एक फ्रीजचा मोठा पुठ्ठा आहे, तो मी तुला देते, कार मस्तपैकी बनव. ओ माय गॉड, जेलसी, आय कॅन फील इट. माय फुट बावळट. माझीच चांगली आहे कळलं का? सांगतो तुम्हाला, उद्या लंच टाइम मध्ये जर मला झोपायचं असेल ना तर हे बघा, असं करणार मी. तुम्ही तुमची केबिन अशी फोल्ड करून झोपू शकता. अरे बावळटा, मुळात केबिन मध्ये झोपायचं नसतं रे, काम करायचं असतं, कळलं? जे तू वर्षोनवर्ष करत नाहीये. 8 वर्ष इकडे, 8 वर्ष. काय काय म्हणून आहेस? काय म्हणून आहेस या ऑफिस मध्ये तू? काय पोस्ट काय तुझी? क्लवरून काहीतरी ज्युनियर क्लार्क आहेस रे तू. क्लर्क. या ऑफिस मध्ये काय आहे, काम करतोस हे तुला माहिती नाहीये, आणि तुला केबिन पाहिजे बावळटा. Junior clerk. गप्रे Junior, बावळट, हा. खुशकस लावतोस. जा ना, काम कर ना मूर्खा. मी करतो माझं काम. आता बावळट. बघा, वाघासारखं काम करतो. हो, मोठा वाघोवा. आता केबिन. हा खूप मूर्खपणा चाललाय. इनाफ. हा, याला पोरकटपणा म्हणतात. साऊंड प्रूफ मला ऐकू येत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे लागलेत बावळट आहे. साऊंड प्रूफ मला ऐकू येत इतका नाही. मंद आहेस ना तू. काय म्हणून तुला ठेवलाय खरंच. नॉनसेन्स. काम करा, तिथे बसायचं नसतं बावळट. काम कर तिथे. वाव. आई कुठे आहेस तू? आई, आज तुझ्या मुलाला मेहनतीने केबिन मिळाले का? आई, हे बघ माझं स्वप्न आज पूर्ण झालं. हा रद्दीतला पुठ्ठा म्हणजे केबिन, आणि हे रद्दीतलं स्वप्न आहे तुझं पूर्ण व्हायला. किती चिंधी आहेस रे तू. इनाफ. ऐकू येत नाही मला. शी. ऐकतो तर खरं सगळं माकड. काम कर ना, काय छाकण्या काय मारतोयस? काम कर. हा, व्हॉट अ स्पेशियस रूम मॅन. गॉड. बाया उठ पाड़ के नीचे. काय करायचं याचं? ओके. हॅलो सखाराम. येस समीर चौगुले बोलतोय, ज्युनियर कर्नल. क्लार्क आहेस, क्लार्क. येस, ज्युनियर क्लार्क. येस, आय वॉन्ट 2 इंग्लिश टी इन माय केबिन, सेपरेट English. केबिन. येस, यू हर्ड द राईट. केबिन म्हणजे केबिन. अरे उंदीर, मला उंदिराच्या बिळात येण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. चल फोन ठेव, चल. ओके. कळली नाही की कळली? उंदरा कळली? इनफ. साऊंड प्रूफ. हॅलो. या जॅकॉब चौगुले स्पीकिंग. या मिस्टर डेव्हिड, टेल मी. मोठा डेव्हिड कॉल करतो याला. Yeah, David from Mauritius. Okay. Yeah, I've signed it. Yes, I've signed 25,000 cross deals. Yes. शून्य विचार, शून्य कळणार नाही. Enough, soundproof? Yeah. Yeah. Excuse me, sir. May I come in? Yeah. अरे बापरे, Oh, आता yeah. एकपात्री स्पर्धा सुरू झाली. Yeah. Okay. Over and out. Tango, Charlie. Okay. Okay. बोला मिस्टर फाटक, बोला. साहेब, थँक्यू व्हेरी मच. व्हेरिएशन बघा आता, व्हेरिएशन. थँक्यू. तुम्ही मला 25 लाख कॅश दिलेत म्हणून माझ्या आईचं ऑपरेशन होऊ शकलं. अरे नको एवढं डोळे काय तरी आता? उघडून बोल त्या माणसाशी.
हे 25 लाख कॅश बाबांचं ऑपरेशन करून घ्या. बाबांचं कशाला बाबांचं उगाच असेल तर करून घ्या, काही टेन्शन नाही. बोला. ए मूर्ख नाही नाही, पाय नाही पडायचं, पाय नाही पडायचं, नाही पाय नाही पडायचं. देव माणूस आहे, माहिती आहे मला. मी ओके. ओरन आउट, गो आउट, बाहेर जा. हे काय आहे? काय चाललंय? त्यांना केबिनच्या बाहेर काढलं. ओके.